भोंदू अशोक खरात याच्यावरती दिवसेंदिवस गुन्हे जे आहेत ते दाखल होत असल्याचं प्रमाण आपल्याला वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये देखील भोंदू अशोक खरातवरती आता 7वा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। महिलेनं जुलै 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये 4 वेळा महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रार जी आहे ती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। दरम्यान या तक्रारीमध्ये असा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे की या संदर्भात जर कुणाला सांगितलं तर मी माझ्याकडे असलेल्या दैवी शक्तीने तुला आणि तुझ्या घरच्यांचा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल, तुझ्या वडिलांना मारून टाकेल, अशा पद्धतीचा दबाव जो आहे हा भोंदू खरात महिलांवर टाकत होता। अशा पद्धतीने ब्लॅकमेल जो तो करत होता, माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून महिलांवरती तो कुठेतरी दबाव टाकत होता। या तक्रारीच्या माध्यमातून आपल्याला समोर आलेला आहे। दरम्यान कालच भोंदू खरात याच्या पोलीस कस्टडीमध्ये वाढ झालेली आहे। SIT कडून त्याची चौकशी सुरू आहे आणि आता त्याच्यावरती पुन्हा एकदा 7वा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत असणार, व्याप्ती कशी असणार आहे, त्याचबरोबर SITच्या तपासात काय समोर येतं, पोलिसांना काय मिळतं हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।